तया नाव जान दान, जे मोक्ष निधानाचे अंजन, हे असो ऐक चिन्ह दमाचे ते. माऊली ज्ञानोबरायांनी दान शब्दाची व्याख्या, दान कशाला म्हणावं हे आपल्याला सांगितलं. आणि ते दान म्हणजे मोक्षरूपी ठेवा दाखवणारं अंजन आहे असं माऊली ज्ञानोबराय म्हणतात. हे असो ऐक चिन्ह दमाचे ते. आता दानाचं वर्णन राहू दे म्हणतायत. आणि आता दम कशाला म्हणावं, त्या दमाचं लक्षण आता माऊली ज्ञानोबराय सांगतायत. तरी विषयेंद्रिया मिळणी, करोनी घापे वितुटणी, जैसे तोडीजे खड्ग पाणी पारकेया. दम कशाला म्हणावं, तर त्याचं वर्णन माऊली ज्ञानोबराय म्हणतात. विषयेंद्रिया मिळणी करोनी घापे वितुटणी, आहे का नाही. विषय आणि इंद्रिय यांचा जो मेळ होतो, आहे का नाही, यांचं जे संघटन होतं, यांची जी संगती होते, म्हणजे विषय आणि इंद्रिय यांची भेट होते, तर ती भेट ज्याच्यामुळं तोडून काढल्या जाते, आहे का नाही. करोनी घापे वितुटणी, असा तो एका बाजूला विषय करून टाकतो आणि इंद्रिय म्हणजे इंद्रिय आणि विषय यांची भेट होऊ देत नाही. कशाप्रमाणे दृष्टांत देतात. जैसे तोडीजे खड्ग पाणी पारकेया, जसं खड्ग पाणी पारकेया तोडीजे, आहे का नाही. त्या एखाद्या नदीच्या कडीला राहणारे जर लोक असतील आणि त्यांना पुराचं पाणी आलं की गढूळ असतं आणि प्यायला विहीर नाही जवळ, पाणी तर तेच प्यावं लागणार. मग पाणी एका भांड्यात भरायचं आणि त्या भांड्यात मला वाटतं काहीतरी निवळीच्या बिया टाकावतात, आहे ना, असं काहीतरी, की ते टाकलं की ते त्यातला गढूळपणा जो गाळ आहे तो काय होतो, बुडाला बसतो, आहे का नाही. आणि नितळ नितळ पाणी, जसं त्या निवळीच्या बिया त्या गढूळ पाण्यातला गाळ एका बाजूला, की आता फिल्टर, आहे का नाही. फिल्टर काय करतं, गाळ एका बाजूला, खराब पाणी एका बाजूला आणि शुद्ध पाणी एका बाजूला. जसं वेगळं वेगळं करावं त्याप्रमाणे असा तो दम याला वेगळं वेगळं करतो, आहे का नाही. तैसा विषय जाता वारा, विषय जातांचा वारा, वाजोनी दिजे इंद्रिय द्वारा, ये बांधोनी प्रत्याहारा हाती ओपी. विषय जातांचा वारा, विषय नाही, विषयाच्या जात, विषय कोणताही असो, विषय जात म्हटलंय हा. विषय कोणताही विषय असो, त्या विषय नाही, विषयाचा वारा सुद्धा इंद्रियाच्या दारापर्यंत ते येऊ देत नाही. अशा प्रकारे त्याला दम म्हणावं. मग तो काय करतो, ये बांधोनी प्रत्याहाराती ओपे, आहे का नाही. या इंद्रियांना प्रत्याहाराच्या हातात बांधून टाकतो, देऊन टाकतो, प्रत्याहाराच्या ताब्यात देऊन टाकतो. ही इंद्रिय तुम्ही सांभाळा. प्रत्याहार म्हणजे नियम, आहे का नाही, नियमाच्या हातात देऊन टाकतो. नियमच तसे कडक इंद्रियाला लावलेले असतात, आहे का नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा तो करतो. अंतुला चित्ताचे अंगवरी, प्रवृत्ती पळे परबाहेरी, आगी सुईजे दाही द्वारी वैराग्याची. अंतुला चित्ताचे अंगवरी, प्रवृत्ती पळे परबाहेरी, आतून चित्तातली प्रवृत्ती ही नेहमी बाहेर पळत असते, आहे का नाही. प्रवृत्तीचा जी वृत्ती आहे आपली अंतःकरण वृत्ती, ती अंतःकरणाच्या वृत्तीची धाव सतत कुठं असते, बाहेर असते. बाहेर वृत्ती कशाला म्हणतात, अंतःकरणापासून विषयापर्यंत जे लंबन असतं त्याला वृत्ती म्हणतात. मधला जो भाग आहे अंतःकरणापासून विषयाला जोडणारं जे आहे त्या मधल्या भागाला काय म्हणतात, वृत्ती. आणि ती सतत बाहेर येण्याची, तिची विषयाकडे येण्याची काय राहते, धाव राहते, सवय लागली तिला बाहेर येण्याची इंद्रियाच्या माध्यमातून, आहे का नाही. इंद्रियाच्या माध्यमातून ती विषयापर्यंत जात राहते. तर अशी जी वृत्ती बाहेर पळणारी आहे प्रवृत्ती, तिची प्रकर्षानं वृत्ती कुणीकडे जात राहते, बाहेर इंद्रियाकडे जात राहते. तर ती कुठून बाहेर येते वृत्ती, म्हणजे इंद्रियाच्या दारातून येते. तिला तसं बाहेर येता येत नाही, इंद्रियाचं सहकार्य लागतं, आहे का नाही. इंद्रियाचं सहकार्य लागतं. जर डोळे धड नसतील, जर डोळ्याला दिसत नसेल, आहे का नाही, आंधळे डोळे जर दिसत नसेल तर वृत्ती रूपापर्यंत जाऊ शकत नाही. कशी जाईल रूपापर्यंत, तिला दिसली पाहिजे, तिला इंद्रियाचं सहकार्य लागतं. मग यानं काय केलं, त्या दम काय करतो, त्या 10ही इंद्रियाच्या दारात आगट्या पेटून, इंद्रियालाच पेटून देतो, आग लावतो. आग तिला बाहेर यावं वाटतं, पण इंद्रियाला आग लागल्यामुळं तिला त्या आगीतून बाहेर येता येत नाही. अशा प्रकारचं आगी सुईजे दाही द्वारी वैराग्याची. कशाची आग लावतो, वैराग्याची. वैराग्याचा अग्नी पेटून देतो. नाही नाही म्हणजे नाही. डोळ्याला जे पाहायचं नाही ते नाहीच पाहायचं, जे कानाला ऐकवायचं नाही ते नाहीच ऐकवायचं, आहे का नाही. आता ते जे वर्णन आपण ऐकलं की काय, न ऐकणे ते कानाची वाळी, आवाजचे ते टाळी, जिव्हाची गा, ते सिद्धाचं वर्णन आहे. आणि साधकाला तसा आग्रहानं काय करावं लागतं,
आपल्या मला तुकोबारायांनी तर एवढं कडक बंधन पाळलंय. तुकोबाराय म्हणतात किंवा ज्ञानोबाराय तुकोबाराय सगळ्यांचं एकच मत आहे की जे आपल्या साधनाच्या विरुद्ध बोलतात, म्हणजे विरुद्ध बोलतात म्हणजे विषय बोलतात, विरुद्ध बोलतात म्हणजे आपल्याला काय गंध लावला आणि काय असं नाही, असं विरुद्ध नाही. विरुद्ध आपल्या विरुद्ध काय आहे, विषयाचं भाषण हे आपलं काय आहे, विरुद्ध आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ऐसे जे पार्था विमुख या परमार्था तयासी संभाषण सर्वथा करावे ना. मला तुकोबाराय म्हणतात नये ऐको ते कानी काय जो हे दुषी हरीची कथा त्याशी क्षयरोग व्यथा आहे का नाही. अमंगळवाणी नये ऐको ते कानी जो हे दुषी हरीची कथा त्याशी क्षयरोग व्यथा. तो कोणी असो, उत्कृष्ट जातीचा का असे ना, आहे का नाही. याती वर्ण श्रेष्ठ परी तो चांडाळ पापिष्ट, तो यातीनं वर्ण श्रेष्ठ ब्राह्मण आहे. हां पण त्यांनाही आपल्या घरी आणू नये आणि आपणही त्यांच्या दारामध्ये काय करू नये, जाऊ नये. अशा प्रकारे तुकोबारायाचे कडक असं आहेच. तुकोबारायाचं तुकोबाराय म्हणतात त्यांना जर आमचं कीर्तन भजन आवडत नाही तर आमच्या कशाला येतात ते, काय 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 येतात ते, कशाला येतात माझ्याकडे. असं आम्ही काही त्यांच्या घरी जातो का, आम्ही काही मागतो का, आम्ही आमचं भजन करतो, नाही का नाही. असं तुकोबाराय मग तुकोबारायांनी होतं. तुकोबारायांनी तर सगळे इंद्रियाला सांगून टाकले होतं, आहे का नाही. तुकोबाराय म्हणतात हे माझी वैखरी एक काम करतो काय, नको बडबडू भांडे काही वाहू घेते रांडे, विठ्ठल विठ्ठल ऐसे सांडोनिया बोल, आहे का नाही. या गोड नाम विठोबाचे नको बडबडू नको वायू, आहे का नाही. असं अशा प्रकारचं. मग काय करावं म्हणले महाराज, तो वैराग्याचा अग्नी काय करतो, 10ही द्वारामध्ये लावून देतो, पेटून देतो. आणि मग त्या वैराग्याचा अग्नी पेटलेला असल्यामुळे प्रवृत्तीला बाहेर यावं वाटतं, पण आग पेटलेली आणि आगीतून तिला दरवाजातून बाहेर येता येत नाही. असं करतो. श्वासोश्वासाहुनी बहुवशे व्रते आचरे खरपुशे वसंतिता रात्रंदिवसे नारानुक जया. त्या दिवशीच महात्म्यांनी ते सांगितलं. पहाडी बाबा म्हणून महात्मा होते, खूप आता गेले ते, खूप मोठे महात्मा होते महाराज, आहे का नाही. आणि त्या पहाडी बाबांनी असं सांगितलं की साधकाने काय करावं. त्यांनी सांगितलं आता तर याचा मोबाईलचा आहे, त्यावेळेस मोबाईल नव्हते, तर त्यांनी सांगितलं की बाबा साधकाने एकांतात राहावं, आहे का नाही. काय करावं, नामस्मरण करावं. नामस्मरण करण्यात जर मन नाही लागायला तर मोबाईलवर सत्संग ऐकावा, एखाद्या महात्म्याचा सत्संग ऐकावा. सत्संग ऐकण्यात मन नाही लागायला तर ग्रंथाचा स्वाध्याय करावा, आणि ग्रंथाचा स्वाध्याय करण्यात मन नाही लागलं तर झोपावं, पण कोणाच्या संगतीत जाऊ नये. कारण झोपून झोपून कौरक झोपणार आहे, झोपला की पुन्हा मन लागणारच आहे, बरोबर आहे का नाही. झोप झाल्यावर तर मन लागेल का नाही. पण कुणाच्या संगत झोप परवडली, पण कुणाच्या संगतीनं जर साधन बुडालं तर पुन्हा किती दिवस त्याच्यात निघून जातील सांगता येत नाही. उपयोगाशी नाही आपणा अपाय म्हटलंय, आहे का नाही, त्याचे संगे. अशा म्हणून अशा प्रकारचं. मग काय करतो तो वैराग्याचा अग्नी पेटून देऊन काय करतो, श्वासोश्वासाहुनी बहुवशे वर्ते आचरी खरपुशे. श्वासोश्वासाहुनी बहुवशे महाराज, जेवढे श्वासोश्वास आहेत आपले, श्वासोश्वास म्हणजे आत घेणं आणि बाहेर सोडणं, जो आपला श्वासोश्वास चालू आहे तो काय करतो, त्या श्वासोश्वासापेक्षा जास्त व्रताचं आचरण करतो. आणि व्रत कसे, खरपुशे म्हणजे कठीण व्रत, कठीण व्रताचं आचरण करतो. व्रत म्हणजे कोणते बी नाही बरं का, प्रत्येक वार आला की कोण्या देवाच्या नावाचा उपास धरणं, भक्तीत व्रत करतो, भक्तीतले व्रत करतो. आपण जर भक्त असोल तर आपलं व्रत कोणतं आहे, भक्तीतलं व्रत. अरे ज्ञानाचं साधन वेगळं, भक्तीचं साधन वेगळं, कर्माचं साधन वेगळं. आपण काय केलं, खिचडी केली. आपण भक्ती करणाऱ्यांनी बहुतेक काय केली, खिचडी केली. माहीतच नाही. ज्ञान आहे आपल्यातच घेतलंय, निष्काम कर्म आहे आपल्याला, निष्काम कर्माचा संबंधच नाही. काय संबंध आहे आपल्याला, कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफलाचा आस्वाद. अरे ते निष्काम कर्मातलं साधन आहे, आपलं साधन आहे विठ्ठल विठ्ठल मंत्र स्वापान करी पापा निर्मूळ, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. ऐका नाही, तुकोबाराय म्हणतात उचित न कळे, योग्य काय अयोग्य काय आपल्याला कळत. आपल्याला आपल्या भक्तीतलं साधन आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, एक श्वास खाली न जाऊ देता काय म्हणणं, विठ्ठल 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 विठ्ठल, आहे का नाही. हे आपलं व्रत आहे.
हे आपलं नियम आहे नाही का नाही. व्रते आचरी खरपुशे, खरपुशे कठीण व्रत आचरण, किती कठीण आचरण करतात महाराज, किती कठीण करतात. प्रेमानंद बाबांनी सांगितलं साधकांनी 4 तास झोपावं. बस झालं, 4 तासापेक्षा जास्त द्या नाही. 4 तास जास्त झाले ते म्हणले, पण 4 तास झोपावं. 6ही नाही, किती 4 तास. काय झालं सदाशिव, तुम्ही कोण पाहिजे. हा हे ते नाही विचारलं. दिवसाचे किती, 4 तास झोपावं म्हणले महाराज आहे का नाही. आणि त्यांचं स्वतःचं ते आहे का नाही, 9ला झोपतात आणि 1ला उठतात. आपले महाराज म्हणले होते दिवसाचे 12 तास, रात्रीचे 12 गेली झोपत, पण दिवसाचे झोपतील त्याचा हिशोब व्हायला आहे का नाही. 9 ते 9ला झोपतात ते आणि 1ला उठतात. तर त्यांनी सांगितलं आता ते बिमार असल्यामुळे झोपत होते आणि 3ला उठत. हा असंच आहे, 4 तास करतात आहे का नाही. वसंतिता अशा प्रकारचे व्रत आहे. व्रतच नाही का, सोपं आहे काय. 2 वाजता मांडी घालून बसायचं भजनाला. महात्मा 2 वाजता मांडी घालून भजनाला बसतात महाराज, तर 5 वाजेपर्यंत 3 तास भजन करायचं. 3 वाजता मग स्नान वगैरे करून देवपूजा, तिथून पुढचे आपले नित्यनियम करायचे आणि पुन्हा भजनाला बसायचं. बसून आसन टाकून भजन करायचं आहे का नाही. व्रते आचरे खरपुशे, वसंतिता रात्रंदिवशी नारानुक जाया. महाराज ते व्रत करत असताना उसंतच नाही, त्यांना टाईमच नाही आहे. त्या यांचं हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे नाही का आपलं ते प्रभुपाद, ते त्यांचा सुरुवातीचा नियम होता 3 लाख जप करायचा. 3 लाख दिवसात. आणि जप कोणता, विठ्ठल विठ्ठल नाही. विठ्ठल विठ्ठल जप केला तर 1 तासात 5000 होतो. आपण जर सामान्य विठ्ठल 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 असा केला तर 5 तास, 12 तास केला तर 12 पंचे 60,000 जप व्हायला आहे. लाख होणं कठीण आहे आपल्याला. आणि ते हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे एक मंत्र असा 3 लाख करायचा. मग डोंगरात बसून करायचे. तर त्यांच्याकडे काही दुष्ट लोकांनी एक वेश्या पाठवली की तू जा आणि त्यांना भ्रष्ट कर आहे का नाही. भ्रष्ट कर. आता ते बिचारे काय करत होते, काय केले, जळचरी पण ढिवर त्याच्या घातावरी आहे का नाही. ती गेली वेश्यानं बसली, तिचा त्यांना भ्रष्ट करायचं. पण ती टाईम पाहू लागली की यांचा जप कधी होतो, जप संपला की भ्रष्ट करायचं. मला ती पहिल्या दिवशी 24 तास बसली, रात्रंदिवस झाला तरी त्यांचं ते चालूच. आली पुन्हा तर 3 दिवस बसली होती. 3 दिवस बसली, 4थ्या दिवशी तीच नाचून भजन करायला लागली. म्हणजे तिला वेळच नाही. वसंतच नाही त्या माऊलीला, तिथं वेळच मिळेल नाही. तीच काय करायला लागली, भजन करायला लागली. असं म्हणतात की पुढं तिनं अनेक प्रकारच्या तिकडे भागात अनेक प्रकारे तिनं लोकनामस्मरणाला लावली. म्हणून काय होणार नाही मला संतांच्या संगतीत आहे का नाही. आणि म्हणून रात्रंदिवस नारानुक नाही. रात्रंदिवस त्यांना काय नाही, तिथं रानुकच नाही. अशा प्रकारचे महाराज. काय माहिती आहे का, ज्याला साधन करायचं आहे, ज्याला पैसा कमवायचा आहे, त्यानं निश्चित श्रीमंताचा विचार करावा. आपल्यापेक्षा जे श्रीमंत आहेत त्यांचा, कारण त्याची हाव वाढत जाईल. आपलं काय आहे त्याचं पहा, त्याचं एवढं त्यानं करावा. आणि ज्याला इमानदारीनं देव मिळवायचं आहे त्यानं अशा लोकांचे चरित्र काय करावेत, शोधित. महाराज अशा लोकांचे चरित्र काय बळ देतात आपल्याला आहे का नाही. आपल्याला करायचं काय अगोदर ते काय करायला पाहिजे ठरवायला पाहिजे. आणि अशा लोकांचे जर चरित्र आपल्याला काय देणारे आहेत, बळ देणारे आहेत. वसंतिता रात्रंदिवस नारानुक, रात्रंदिवस त्यांना आरामच नाही. अशा प्रकारचा उद्धव बाबाला आराम होता का महाराज. आता मला तर काय माहित नाही, पण लोक सांगतात की विश्वनाथ बाबाला असंच गार झोपलेलं कोण पाहिलंच नाही. कधी ग्रंथ घेऊन काय असायचे, बसलेलेच असायचे आहे का नाही. पैदमो ऐसा मनिपे तो हा जाण स्वरूपे यागार सोयी संक्षेपे सांगवाईक. दम ज्याला म्हणतात अर्जुना, त्याला असा दम म्हणतात. याला काय म्हणतात, दम. इंद्रिय आणि विषयाची ताटातूट करून साधन करणं, याचं नाव काय आहे, दम आहे असं म्हणतात. महाराज केलं महात्म्यांनी. आता एका महात्म्या आता आहेत ते महात्मा महाराज नामस्मरण करतात. मग नामस्मरण करता 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 त्यांना सहज असे रस्त्यानं चालले होते. खूप नामधारक महात्मा आहे, खूपच. रस्त्यानं चालले होते, जिलाबी दिसली गरम गरम, जिलाबी खावी वाटली, जिलाबी खावी. मग त्यांचे पाहिलं तर म्हणे जिलाबी देते. म्हणला पैसे नाही, पैसे लागतात मला, फुकट थोडी भेटते. मग त्यांनी काय आपली झोळी झटकली, कोणतरी काय 10-20 रुपये काय असतील ते काढले आणि त्याची जिलाबी घेतली. पण नियम होता त्यांचा. काय नियम होता की जायचं काही खाण्याच्या अगोदर 5 माळी वाढायच्या, अन्न पुढं ठेवायचं, अन्न पवित्र करायचं थोडक्यात. 5 माळी वाढायच्या आणि खायचं. त्यांनी ते पुढं ठेवले आणि ती माळ घेतली आणि ओढू लागले. नामस्मरण चालू होतं त्यांचं.
महाराज ते माळी वाढताना त्यांच्या काय ध्यानात येऊ लागली, जिलेबी ध्यानात येऊ लागली ना, कारण ते लवकर उरकायचं आणि खायची आता इच्छा. अनेक दिवस ते गोड पदार्थ खाल्लाच नाही त्यांनी, खायचं असं ते त्यांनी काय केलं, 2 माळी वाढे. आता ते काही लेकरं होते 4-2 जवळ, त्यांना माहिती आहे बाबा आपल्याला देतात, मधुकरीत काही आलं तरी देतात, ते लेकरं होते. महाराज त्यांनी त्या पाहिलेल्या माणसांनी सांगितलं 2 माळी वाढल्या आणि 3ऱ्या माळीला एकदा 1 मणी वाढायचे आणि जगाला ठोका मारायचे. कोणाच्या? त्याच्या. खातो का जिलेबी? इकडून मारायचे, तिकडून मारायचे, खायची का जिलेबी? मागच्या 3 माळी होईपर्यंत प्रत्येक मण्याला त्यांनी मार सुरू केला. खायची जिलेबी, खातो जिलेबी. आणि शेवट ते जप झाल्यावर ती उचलली जिलेबी आणि इंद्रायणी फेकून दिली. खातो का जिलेबी? म्हणजे पुन्हा याला म्हणतात की काय, वैराग्याचा अग्निदारात पेटून द्याला. खातो का? पुन्हा म्हणशील का खायची जिलेबी? खायची म्हणेल का आता इतके चापटा बसल्यावर? कशाला म्हणीन खायची? आणि ती काय दाटून आणत नव्हती असे बापा आपण देवा पुढं आणतो तसे. म्हणून दम त्याला म्हणतात. अशा आग्रहानं काय करणं, इंद्रियानी विषयाची काय करणं, ताटातूट करणं. यागार्थही संक्षेपे सांगवाय. आता यज्ञ कशाला म्हणावं आहे का नाही? यज्ञ कशाला म्हणावं ते थोडक्यात सांगतो. तरी ब्राह्मण करुणी धुरे, स्त्रियाधिक पहिलं मेरे, माझारी अधिकारी आपुला लेणे. ब्राह्मण करुणी धुरे, ब्राह्मणाला पुढं करून, कारण यज्ञाचं आपल्याला काही माहीत नसतं. ब्राह्मण धुरे करून स्त्रियाधिक पहिलं मेरे, स्त्री आहे ज्याच्या आधी, म्हणजे संसारिकाचा यज्ञ, स्त्री मुलं बाळ यांना समोर ठेवून, माझारी अधिकारी आपुले मधात आपण राहायचं. म्हणजे यांनाही बरोबर घेऊन इकडून ब्राह्मण, इकडून स्त्री, मधात आपण, आणि आपला ज्या यज्ञात अधिकार आहे तो यज्ञ. शास्त्रानं वेदानं ज्यात आपल्याला अधिकार सांगितला तो यज्ञ आहे का नाही? माझारी अधिकारे आपुला लेणी, आपल्या अधिकारानं. दयाजे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म, तेने यथागम विधी यजिजे. दयाजे सर्वोत्तम, ज्याच्या कुळाकरता, ज्याला जे धर्म सांगितलेला आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, ज्याच्याकरता जे सर्वोत्कृष्ट आहे का नाही, उत्तम आहे, भजनीय देवता धर्म. त्या देवतेला जसा यज्ञ चालत असेल तसा. कोणती देवता? काही देवतेला हाच यज्ञ चालतो म्हणून सांगितलंय भजनीय देवता धर्म. कोणत्याही देवता नाही, कोणत्याही देवतेचे धर्म नाही पाळायचे, जे भजनीय आहेत. भजनीय म्हणजे सेवा करण्याला योग्य आहेत आहे का नाही, ज्यांची सेवा उचित आहे, ज्या सेवेमुळं धर्माला अडचण येत नाही. गणपती बाप्पाची सेवा मान्य चालते आहे का नाही? मला कोणत्या देवाची थोडक्यात सेवा चालत नाही, कोणत्याची उपासना चालते? ज्या देवाचा उपासनेचा प्रकार निषिद्ध आहे त्याची पाया पडू नये, त्याची सेवा करू नये, कारण तो देवच नाहीये. जिथं बळी दिला जातो दैवत आहे का नाही, जिथं तुकोबरायांनी त्याला हेंद्रिय म्हटलंय. हेंद्रिय काय आहे? ते दैवत आहे. जिथं बळी दिला जातो, जिथं काहीतरी अनुचित प्रकार केला जातो. काही देवांना महाराज मदिरेचा नैवेद्य दाखवला जातो, दारूचा, अशा प्रकारचं दाखवलं जातं. आणि अशा नाही, भजनीय जे आहेत यथोचित त्यांचं विधीनं यज्ञ करणं, पूजा करणं ते आहे. जैसा पण ज्याच्यात अधिकार आहे त्याच्यात. जैसा द्विज षटकर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी, की दोहीसही सरोभरी निपजे यागो. द्विज षटकर्मे करी, ब्राह्मणाकरता 6 कर्म सांगितलेत: यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह आहे का नाही. 6 कर्म, यजन, याजन, यज्ञ करावा, यज्ञ लोकांना करायला लावावा, म्हणजे लोकांनाच करायला लावा असं नाही. जसा 12 महिने ब्राह्मण दुसऱ्याच्या घरी सत्यनारायण वाचतो, तसा 12 महिन्यात एकदा तरी आपल्या घरी वाचावा. मला काय माहिती सांगते, त्याचं षटकर्म आहे ते. यजन, याजन आहे का नाही, दान, प्रतिग्रह. जसं दुसऱ्याचं घ्यावं तसं ब्राह्मणाने काय करावं? दान करावं. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, शिकावं. अध्ययन म्हणजे शास्त्र शिकणं, आणि अध्यापन म्हणजे दुसऱ्याला शिकवणं, शिकावं आणि दुसऱ्याला शिकवावं. अशा प्रकारचे 6 कर्म ब्राह्मणाकरता केलेले आहेत, सांगितलेले आहेत. पण मग शूद्राला हे 6 कर्म नाही. खालच्या जातीला त्याला आपल्याला यज्ञ करता येतोय का? आपल्याला कुठं यज्ञ करता येतोय? आपल्याला करता येत नाही यज्ञ. म्हणजे आपल्याला असे मंत्र म्हणून आपल्याला करता येत नाही. मला किंवा शूद्र असेल त्याला यज्ञ करता येत नाही, मग त्यानं काय करावं? महाराज किती सोपं आहे पहा. किती ब्राह्मणाला षटकर्म करून जे वेदाचा अध्ययन करून जे पुण्य मिळतं, शूद्र फक्त तया ते नमस्कारी. फक्त ब्राह्मण चालला की त्याला नमस्कार केला, दुआ खाईल पुण्य सारखं. काही करायचं नाही त्यानं. दुसरं शूद्र आहे ना, त्याला दोघायला पुण्य सारखं.
म्हणून तो लोक महात्म्याच्या पाया पडतात. येडी आहेत का लोक? महात्म्याच्या का पाया पडतात? त्याच्यामुळंच पाया पडतात, त्याच्यामुळंच पाया पडतात महाराज, की महात्म्याच्या पाया पडे की दोही सही सरोभरी. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, दोही सही सरोभरी निपजे यागू. यज्ञाचं पुण्य दोघांना सारखं मिळालं. एखादा महात्मा असेल, त्यानं नामस्मरण केलं आणि आपण श्रद्धेने त्याच्या पाया पडलो की मिळालं पुण्य. किती मोठं आहे. पाया पडावे माझे भांडवल तुकोबाराय म्हणतात, हे माझं भांडवलच आहे की काय करावं? पाया पडावं. महाराज, खाली संताशी आसने पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिल येते पुरवी. फक्त म्हणून अशा प्रकारचं तैसे अधिकार पर्यालोचे, हे यज्ञ करणे सर्वाचे, परी विष फळाशेचे न घापे माझी. तसं ज्याचा ज्याच्यात अधिकार आहे का नाही, आपल्या अधिकारानुसार यज्ञ करणे सर्वाचं कर्तव्य आहे. यज्ञ करणं, एखादा भक्त असेल तर विठ्ठल विठ्ठल म्हणणं हा त्याचा काय आहे? यज्ञ आहे. लक्षात आलं का? तुकोबारायांचं त्यालाच काय म्हटलेलं आहे? यज्ञ. विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करण्यालाच काय? नाम जप यज्ञ तो परम, बाधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थ. माऊली म्हणतायत ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म. माऊली तर हरिविन नियम नाही तुझा. माऊली तर म्हणले, अरे तत्व काय? तत्व म्हणजे ब्रह्म. अरे नामच तत्व आहे. एकतत्व नाम नाही रे, नाही रे, अरे नाही रे, नामापरते तत्व नाही रे. माऊली म्हणतात दुसरं नको घेऊ तू. ऐका, नामापरते तत्व नाही रे, एकच तत्व आहे. आणि तू ते दृढ धर. एकतत्व नाम दृढ धरी म्हणा. हरिशी करुणा येईल तुझी. कोणतं तत्व? ते नाम सोपे रे, रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गाद जप्याधी. नामापरते तत्व नाही रे, अन्यथा वायानिक पंथा. काय कर? माऊली म्हणतात, मी काय केलं? ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. मी सुद्धा मौन होऊन हरीचं नामस्मरण सतत जपतोय, असं माऊली जपतायत. नित्य ज्याचा नियम आणि एका हरिनाम जपता गडे. आहे का नाही? यज्ञ करणे सर्वाचे, हे सगळ्यांचा यज्ञ. परी 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 विष फळाशेचे न घापे माझी. पण त्यात यज्ञात विष टाकू नको, तूप टाक. विष काय आहे? फळाच्या अपेक्षा हे विष आहे. विष फळाशेचे न घापे माझी, मधात फळाच्या आशेचं विष टाकू नको. तुला जर मिळवाय महाराज, काय होतं या अपेक्षेचं विष पडलं तर काय होतं? नामस्मरण असो, कोणते आपलं साधन असो, आपण जी इच्छा केली ती इच्छा पूर्ण होती. बरं, एका क्षणात इच्छा पूर्ण होती, एका क्षणात होती. पण इच्छापूर्ती त्याचं पुण्य जळतं ना, आणि मग पुढचं पद मिळत नाही. अपेक्षा जे साधन साधिले त्या अपेक्षेनेची फोल केली, निरपेक्षाची हृदय भली वेली गेले परमात्मा. जे अपेक्षा ज्याची केली ती अपेक्षा पूर्ण झाली, पण साधन खाल्लं ना अपेक्षेनं. साधन ठेवलेलं नाही, इच्छा पूर्ण होते, काही अडचण नाही, पण साधन खाल्ल्या जातं. आणि म्हणून साधकाने तर या बाबतीत सावध राहिली सगळे. महाराज, इच्छा येतातच. मग अशा टायमाला दररोज साधक भगवंताकडे प्रार्थना करतात किंवा करावी की देवा, माझ्या मनात आज किती इच्छा आल्या तर येऊ द्या, पण त्या तुम्ही पूर्ण करू नका, ही जबाबदारी तुमच्यावर. कारण आमच्या मनात येणारच आहेत, आम्ही एवढे नाही ना महाराज, येतात मनात आपल्या, येत राहतात इच्छा आणि त्या पूर्ण होत राहतात. म्हणून अशा प्रकारे आहे की नाही, विष त्याच्यात फळाच्या अपेक्षेचं टाकायचं नाही. आणि दुसरं, आणि मी करता ऐसा भाव नेदीजे देहाचे निद्वारे जावं ना, वेदाज्ञशी तरी ठावो होई जे सोय. आणि मी करता अशी भावना मनात येऊ द्यायची नाही. मी कोणीतरी एक करताय ही भावना येऊ द्यायची नाही, आणि फळाच्या अपेक्षेचं विष टाकायचं नाही. अशा प्रकारचं. आणि यज्ञ तरी काय, कर्म तरी कसं करायचं? वेदाज्ञेशे तरी ठावो सोय होईजे. वेदाच्या आज्ञेला स्वतःचं ठिकाण बनवायचं. स्वतःचं ठिकाण बनवायचं म्हणजे कसं? गाथ्यात काय सांगितलं, गाथ्याला स्वतःचं ठिकाण बनवायचं. म्हणजे गाथ्यात काय सांगितलं हे लोकांनी गाथ्यात पाहू नये, तर आपल्याकडे पाहून लोकांनी ठरवावं की हे जसे वागायले तसं काय केलंय गाथ्यात सांगितलं. म्हणजे त्याला आपलं ठिकाण बनवणं आचरणातून. पाऊले देखोनी सात्विक श्रद्धा चाले, आहे का नाही? म्हणून अशा प्रकारे आता महात्मे जे वागले, आहे का नाही, गाथ्यात पाहायचंच गरज नाही. ते जसं वागले तसंच काय केलं आहे गाथ्यात, ते ज्ञान चालत, ते ज्ञानाचे बिंब. अशा प्रकारचं आहे का नाही? आपलं ठिकाण बनवणं म्हणजे
एक तंतोतंत त्याचं पालन करणं अशा प्रकारचं आहे. अर्जुना एवम यज्ञू सर्वत्र जान साधनू कैवल्य मार्गेचा अभिज्ञू सांगाती. हा अर्जुना, याला यज्ञ म्हणतात. सर्वत्र जान साधनू, सर्व ठिकाणी सर्व ज्याला ज्याच्यात अधिकार आहे त्यांना तो साध्य करावा. आणि काय होते ना, कैवल्य मार्गेचा अभिज्ञू सांगाती. हा कैवल्य मार्गापर्यंत पोहोचवणारा आपला हा सोबती आहे. अभिन्न असा भिन्न न राहणारा असा सोबती आहे. आता स्वाध्याय आहे का नाही. तपाच्या नंतर काय येतं? स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे ग्रंथाचं अध्ययन. ग्रंथाचं अध्ययन. आपण कोण्या ग्रंथात काय सांगितलं, कोण्या ग्रंथात काय, त्या ओवीचा अर्थ काय होतो, एका शब्दाचा अर्थ मारत. एका ज्ञानेश्वरीच्या गाथ्याच्या एका शब्दाचा, भागवताच्या एका शब्दाचा, म्हणजे प्रमाणाचा नाही, शब्दाचा अर्थ, शब्दाचा. महाराज अशा प्रकारचा अर्थ जाणून घेणं आहे की नाही. अशा प्रकारचा आता काही करताय. आता महाराज काही असं की गीतेत अर्जुन शब्द किती वेळेला आला, गीतेत पार्थ शब्द किती वेळेला आला, ज्ञानेश्वरीमध्ये किती वेळेला आला, असं एका शब्दाचा काय करणं, विचार करणं. कशा करता करायचा, तर माऊली ते सांगतायत कशा करता करायचा. माऊली ज्ञानोबा यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं बरं का. काय? सर्व सुख गोडी, सर्व सुखाची जर तुला गोडी असेल तर सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. अर्धघडी रिकामा राहू नको म्हणले महाराज. मग इकडं अर्धघडी रिकामा नाही राहायचं. ते संसारातलं कसं कोण करायचं, सोयाबीन कोणा काढायची, लटिका व्यवहार त्याचं उत्तर देऊन टाकलं माऊली. बघा इथे आहे की नाही. मग पद्धत कशा करता करायचं बा एवढं, तर माऊली त्याचा आता दृष्टांतापासून स्वाध्यायाला सुरुवात करतात. आता चेंडूवे भूमी हानीजे नव्हे तो हाता आणीजे, की शेती बी विखरूजे परिपिकी लक्षे. चेंडूवे भूमी हानीजे. हातात चेंडू आहे का नाही. तो चेंडू असा एखादा जमिनीवर दणकन हाणतो. कशा करता? ते जमिनीला हाणायचं नसतं, चेंडूलाही हाणायचं नसतं, जमिनीवर चेंडू हाणायचा असतो. कशा करता? तो भूमी हानीजे नव्हे, तो जमिनीला हाणण्याकरता हाणायचा नाही, मग हाता हानीजे. कशा करता हाणायचा असतो? हातात आणाय, मारायचा खाली, हातात धरायचा, मारायचा, हातात धरायचा. तो जमिनीला मारणं नाही चाललं, तो चेंडू काय चाललाय, मारून हातात आणण्यासाठी जसा हाणायचा. किंवा शेती बी विखुरीजे. महाराज थैल्याच्या थैल्यान पोत्याच्या पोते नेऊन शेतीत पेरायचे, मातीतच मिसळव नाही ना. कशा करता? पिकी लक्ष्य. त्याचं लक्ष कशावर आहे? पुढं पीक हातात आणायचंय ना. पिकी लक्ष्य. पुन्हा दृष्टांत. ना तरी ठेविले देखावया आदर की जिये दिव्या, का शाखा फळे यावया शिंपीचे मूळ. ठेविले दिव्याचा, दिवा घेऊन माणूस चालतो. तो दिव्यामुळं का? बॅटरी घेऊन चालतो. कशामुळं? आदर कशासाठी केला जातो त्याचा? ठेविले देखावया. आपण ठेवलेली वस्तू आपल्याला काय व्हावी? दिसावी, त्याच्याकरता दिव्याचा आदर आहे. शाखा फळे यावया शिंपीचे मूळ. मुळाला पाणी कशाला घालायचंय बुडात? फांद्या, फळं, फुलं झाडाला यावी म्हणून पाणी कुठं? बुडात घालायचं असतं. हे बहु स्वारीचा आपण पे देखावा जायचा, पुढत पुढते बहुसा उठीचे प्रीती. हे राहू दे सगळं. आरशालाच निर्मळ करायचं. आरशावर प्रेम म्हणून का? आपलं तोंड स्वच्छ दिसावं म्हणून, आहे का नाही. आरसा आपण पे देखावा जायचा, पुढत पुढती बहुसा उठीचे प्रीती. पुन्हा त्याला आपण पुन्हा उठतो आरशाला. तैसा वेद प्रतिपाद्य जो ईश्वरू, तो व्हावया लागी गोचरू. श्रुतीचा निरंतरू अभ्यास करणे. तसा अभ्यास कशा करता करायचा? निरंतर कशा करता अभ्यास करायचा? गाथा ज्ञानेश्वरीचा याचा अभ्यास कशा करता करायचा? लोकांना सांगण्याकरता नाही, आहे का नाही. कशा करता करायचा? तर ते सांगतायत वेद प्रतिपाद्य जो ईश्वरू. ज्या तो ईश्वर, कोणता ईश्वर? वेद प्रतिपाद्य. वेदानं ज्याचं काय केलेलं आहे? प्रतिपादन केलेलं आहे. किंवा वेदाचं ज्यानं प्रतिपादन केलेलं आहे. जयापासून काय? जयाचे निश्वासी जन्मले गा वेदराशी. ज्यानं वेदाची निर्मिती केली किंवा वेदानं ज्याचं वर्णन केलं, असा जो ईश्वर आहे तो व्हावया लागी गोचर. तो गोचर होण्याकरता, आहे का नाही, तो आपल्या पुढं त्याचं ज्ञान त्याचे स्पष्ट होण्याकरता श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. त्या श्रुतीशास्त्राचा निरंतर काय करणं? अभ्यास करणं. ते द्विजाशीचं ब्रह्मसूत्र. एरा स्तोत्र का नाम मंत्र, आवर्तवने पवित्र पावावया तत्व. द्विजाशीचं ब्रह्मसूत्र. महाराज वेदाचा अधिकार आपल्याला नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात वेदाची तुम्ही नादी लागू नका. काय कानी लागला तीही वर्णाच्याची.
शूद्राला त्याचा अधिकार नाही. वेद कृपणू झाला. हा, माऊली म्हणतात वेद कृपणू झाला थोर, आहे का नाही, आहे ना. हा, वेद कृपणू झाला ठाई असं काहीतरी आहे. वेद संपन्न होई ठाई, हा. बैल कृपणू व्हायचा आणू नाही जे कानी लागल्या ती वर्णाच्याची, आहे का नाही. म्हणून म्हटलं महाराज हा, मग अशा प्रकारचं त्यांना याला स्तोत्र का नाम मंत्र, दुसऱ्यांना स्तोत्र गाथा ज्ञानेश्वरी वगैरे किंवा नाममंत्र. नाममंत्र महाराज एकच आहे का नाही. ग्रंथाचं अध्ययन आणि नाममंत्र यात फरक नाही, पण ग्रंथाचं अध्ययन एक सांगू का, ज्यानं वैराग्य प्राप्त होतंय आपल्याला, ज्यानं जमतंय ते करावं. हो, ते सोपं आहे. ग्रंथानं अध्ययन वैराग्य होतंय का, चालत्या ग्रंथ. ग्रंथानं होत नाही, ग्रंथ कळत नाही आपल्याला, नाही नामस्मरण. वैराग्य विषय आणि इंद्रियाची ताटातूट, थोडक्यात ताटातूट म्हणण्यापेक्षा इंद्रिय विषयाची किळच यानं येते ते करावं. मुक्कामाला जायचं हा, कोणाच्या साधनानं. कोण्याही साधना त्याला ज्याचं जसं ज्याला जे बरं वाटतंय ते करावं, आहे का नाही, आहे का नाही महाराज. ग्रंथाचं अध्ययन करून, पण ग्रंथाचं अध्ययन करून त्याच्यात काय त्याचा अर्थ कळायला पाहिजे आणि त्या अर्थाशी एकरूप होता आलं पाहिजे, तर ते वैराग्य येतं. म्हणून ग्रंथाचं थोडं अवघड आहे. नामाला सोपं का म्हटलंय, कारण नामस्मरणात सुरुवातीला मनही नाही लागलं तर नाम असं जबरदस्त आहे की अगोदर म्हटलं तरी नंतर ते काय आणून देतं मग तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, त्याच्यामुळे त्याला सोपं म्हटलंय. आणि ग्रंथाच्या अध्ययनानं होत नाही असं नाही. जो पावर नामात आहे तोच या ग्रंथातही आहे, परंतु त्याला तेवढं त्या अर्थाशी एकरूप होता आलं पाहिजे. आणि अर्थाशी एकरूप होऊन सुद्धा आता अर्थाशी एकरूप होऊन सुद्धा त्याच्या भावना ते सगळं भावनेचंच फळ आहे. जोपर्यंत आपण साधनाला लागत नाही तोपर्यंत त्यातलं काठिण्य लक्षात येत नाही. त्यातली कठीणता त्यावेळेस लक्षात येते ज्यावेळेस आपण करायला लागलो, आहे का नाही. ज्यावेळेस करायला लागलो त्यावेळेस काय होतं ते लक्षात येतं, तोपर्यंत ते लक्षात येत नाही, आहे का नाही. स्वाध्याय आता नाममंत्र पण आवर्तने पवित्र पावावं आहे. पण आवर्तन शब्दाचा अर्थ संपलं की सुरू, संपलं की सुरू, संपलं की सुरू, पुन्हा 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 पुन्हा, आहे का नाही. पुन्हा तेच 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 मला तेच करावं लागतं. तत्कथनम तत्प्रबोधनम, काय तच्चिंतनम अन्योन्य तत् प्रबोधनम. एकटा असेल त्याचं चिंतन, दोघं जण बसले असतील तत्कथनम, दोघं समान ज्ञानाचे असतील तर त्याची विचाराची घेवाणदेवाण, आपल्यापेक्षा कमी ज्ञानाचा असेल तर त्याचं सांगणं, म्हणजे तेच करावं लागतं. आहे की नाही, आहे का नाही. तेच करावं लागतं. नाममंत्र आवर्तवणे आवर्तवणे आवर्तवणे, आवर्तन पुन्हा पुन्हा पुन्हा. कशा करता पण पावावया तत्व, पवित्र तत्व पावावया, पवित्र असलेलं ब्रह्म प्राप्त करण्याकरता, किंवा पवित्र आवर्तने, पवित्र ग्रंथाचं आवर्तन, पवित्र नामाचं आवर्तन, असं आहे का नाही. पवित्र शब्द दोन्हीकडे लावायचा, पवित्र तत्व आणि पवित्र आवर्तन, अशा प्रकारचं. पार्था का स्वाध्याय बोलितो हा म्हणे देव, आता तप शब्दाभिप्रावो ऐक सांगू. पार्था अर्जुना, स्वाध्याय ज्याला म्हणतात ना तो हा स्वाध्याय आहे. याला काय म्हणतात, स्वाध्याय. ते दोन आता स्वाध्याय आहे ना तो यांचा, दोन तीन श्लोक सकाळी म्हणायचे, 2-3 तो स्वाध्याय नाही, तो नावाचा स्वाध्याय आहे. आपल्या इथे आलते ना तुमच्या आठवणीचे की नाही काय स्वाध्यायाला आलते ना. हो सकाळी 2-3 श्लोक म्हणायचे, त्यांनी पुस्तकही दिले होते काही ते स्वाध्यायाचे, आहे का नाही. तो स्वाध्याय नावाचा स्वाध्याय, हे सतत स्वाध्याय म्हणजे, आहे का नाही. आता काय ते सांगतात. तप शब्दाभिप्राव ऐक सांगे. आता तप सांगतात, तप कशाला म्हणावं, तप आहे का नाही. तरी दाने सर्वस्व देणे, व्यचने ते व्यर्थ करणे, जैसे फळोनी सोये सुकणे विंद्रावणी जेवी. दाने सर्वस्व देणे, व्यचने ते व्यर्थ करणे. दाने सर्वस्व देणे, आहे का नाही. दान तप, दान देणं याला काय म्हटलंय, तप. पण ते दान कसं असतं, कशा प्रकारचं, जे आपल्याजवळ जसं असेल तशा प्रकारचं ते देणं. पण कशा प्रकारे, वेचने ते व्यर्थ करणे.
जे आपण दानात खर्च केलंय त्याची पुन्हा आठवण नाही आली पाहिजे. व्यर्थ करणे. माऊलींनी गोड उदाहरण दिलाय. मग त्यानं फळ देऊन मोकळं झालं ना ते आपल्याला. आपण दान दिलं त्याचं पुण्य त्यानं आपल्याला दिलं, आपला काय संबंध राहिला पुन्हा, आहे का नाही. अहो पेपरवाल्यानं पेपर नेऊन टाकला दारात, तो दिवसभर आठवणीत ठेवतो का? कारण यानं पेपर टाकला, त्यानं 2 रुपये 4 रुपये काय असतील त्याची देऊन टाकले, संपला विषय. हां त्याच्यात नाही आहे ना मला कोणाला त्याचा हे नाही. देऊनी व्यर्थ करणे, ते काय करणं, व्यर्थ करणं. गोड दृष्टांत देतात कसं, जैसे फळोनी सोय सुकणे इंद्रावणी. जे इंद्रावणी म्हणजे हायब्रिड शाळू हे धान्य, महाराज त्याला कणीस पकलं की ते झाड आपोआप वाळून जातं. सोय सुकणे, त्याला सुकवायची गरज नाही, ते आपोआप काय होतं, सुकून फळ देतं आणि सुकून जातं. तसं दानानं पुण्याचं फळ दिलं, सुकून गेलं, संपला विषय. आता काय पुन्हा राहिला. आणि पुन्हा जर विषय ठेवला तर मग मात्र ते पुण्य राहत नाही. अशा प्रकारचं पुन्हा उदाहरण देतात. नाना तुपाचा अग्नी प्रवेशू, कणकी तुकाचा नाशू, पितृपक्ष पोषिता रासू चंद्राचा जैसा. तुपाचा अग्नी प्रवेशू, तूप अग्नीत टाकलं, यज्ञ झाला, संपलं, तूप शिल्लक राहत नाही. कणकी तुकाचा नाशू, आहे का नाही, कणकी तुकाचा नाशू. हे दृष्टांत आहेत सगळ्या. सोन्याचा जेवढा अग्नीत टाकलं, हिनकच भाग जळत गेला की त्याचं वजन काय होत जातं, कमी होत जातं. पितृपक्ष पोषिता रासू चंद्राचा जायचा, पितृपक्षात चंद्राचा रास होत जातो. पितृपक्ष चालू आहे ना आता, पितृपक्ष म्हणजे वद्य पक्ष, चंद्र काय होत जातो, कमी कमी होत जातो. आता हे झाली दृष्टांत. दानाचाही दृष्टांतच होता, आहे का नाही. अग्नीचा तुपाचा दृष्टांत, त्या इंद्रावणी त्या याचा हायब्रिड ज्वारीच्या उग्या त्या ताटाचा दृष्टांत. ताई आता हे झाले सगळे दृष्टांत. आता सिद्धांत तपाचा. तप कशाला म्हणावं, तैसा स्वरूपाची या प्रसारा लागी प्राणींद्रिये शरीरा, आटणी करणे जे विरा तेची तप, त्याला तप म्हणतात. महाराज असा मी आता एक विनोदान सांगायचं होतं पहिले भागवतात, त्याच्यात तप यायचं ना भागवतात. तपशोचम दानम दम, काय तपशोचम दानम दमम यज्ञश असा तो श्लोक होता. आहे का नाही. तर तप असं गपक्या महाराज पाहिला एकदा असा टमाट्याने गालाचा आहे झाला की लोक म्हणते भो काय बाबाचं तपाचं तेज हो. अरे ते तपाचं तेज नाही, लोकांनी खाऊ घातलेल्या गावरान तुपाचं तेज आहे. तपाचं तेज काय कशाचं आहे ते तपाचं तेज नाही. तप कशाला म्हणावं आता माऊलीचं आहे का. माऊली म्हणतात प्राण इंद्रिय शरीरा आटणी करणे. प्राण इंद्रिय आणि शरीर याला झिजवणं, विरा त्याची तप. विरा म्हणजे अर्जुना त्याला काय म्हणावं, तप. झिजवणं, जाळणं, कष्टीत करणं, दुःख देणं म्हणजे असे चटके नाही देणं. साधनात त्यांना राबून घेणं, त्यांना असं राबून घेणं. मला एका माणसानं मी म्हणजे सोबत गाडी घेतली होती 2011 नव्याच गाड्या सोबतच काढल्या होत्या तळणीहून. मग तो माणूस मला एक दिवस भेटला, म्हणे महाराज गाडी लेच खराब झाली हो तुमची, तर ओळखू ये ना म्हणे आपली गाडी पहा बरं कशी येतं. तुझी नवीच जशी काढली तशीच दिसू लागली. म्हणलं नवीच आहे बुवा. ती म्हणजे तुमची लेच खराब झाली राव काय म्हणे. मी म्हणलं तुमची गाडी पळाली किती घेतल्यापासून. म्हणे झाली असेल 50-60 हजार. मी म्हणलं ही पळाली 3.5 लाख. नाही हो ना, 3.5 लाख पळाली. 3दा तो काटा 1 लाखावर जाऊन वापस येऊन पुन्हा आता 50 हजारावर चाललाय. 3.5 लाख पळाली. तुझी किती पळाली 50-60. अरे मग ती पळाली तितकी घासली. जशी पळणार तशी काय होणार, घासणार तशी घासणार. तसं मला ते त्या महात्म्य आहेत त्या आहेत त्यांनी शरीर घासलं आणि आपण काय केलं, सांभाळलं. नाही हो लयच अवघडे, आपल्याला तर दमच लागत नाही जायला. नाही तर नाही घासलं. त्या महात्म्यांनी काय केलं, घासलं. पण घासलं कशा करता, घासावं शरीर कशा करता, आटणी कशा करता करावी, लोकांचं मान मिळवण्याकरता, कोणाकडून धन मिळवण्याकरता, कोणाकडून काही मिळवण्याकरता, कशा करता. लोक संसारात शरीर घासायले झाले ना तपिते तपस्वी ते. महाराज परमार्थिक काय शरीर घासायला एवढे बिचारे काय घासायलेत, शरीराची घासणी प्रपंच घासायले शरीर. मग झाले ना ते. नाही माऊलीच्या मधात बोटच घालायचं नाही, ववीत बोट घालायचं नाही, तिथं कोणाचाही आक्षेप येणार नाही. माऊली म्हणतात शरीर घासायचं, प्राण इंद्रिय शरीराची आटणी करायची. हे अर्जुना त्याला तप म्हणतात. पण कशा करता, स्वरूपाच्या प्रसारा लागी.
आपलं स्वरूप, आपलं मूळ स्वरूपाचा आपल्याला प्राप्ती होण्याकरता शरीर इंद्रिय प्राण घासणं याचं नाव तप. कशा करताय? घासणं याचं नाव तप नाही. स्वरूपाच्या प्रसारा लागी आपल्या मूळ स्वरूपाचा आपल्याला प्राप्ती व्हावी याच्याकरता हे झालं पहिलं तपाचं रूप. आता तपाचं दुसरं स्वरूप. हे तपाचं प्राण इंद्रिय शरीर हटवणं याला तप म्हटलंय स्वरूप प्राप्ती करता. आता तपाचं दुसरं रूप माऊली सांगतायत. अथवा अनारिशे तपाचे रूप जरी असे तरी जाण जेवी दुधी अंशी सुदली चांचू. अथवा अनारिशे, अनारिशे म्हणजे वेगळं. तपाचे रूप असे, तपाचं रूप दुसऱ्या प्रकारचे सांगतोय मी तुला. काय? जेवी दुधी अंशे सुदली चाचू राजहंशे. जेवी राजहंशे दुधी सुदली चाचू. राजहंसानं दुधात चोच घातली की काय करतो तो? दूध आणि पाणी याचं काय करतो? वेगळं वेगळं करतो. नुसतं वेगळं करत नाही तर पाण्याचं सेवन नाही, दुधाचं सेवन आणि पाण्याचा त्याग आहे का नाही? वेगळं वेगळं करत नाही नुसतं. महाराज गडे तोडी जेवी झगडे शिरनिराचे आहे का नाही? ते वेगळं वेगळं करून टाकतो. तसं त्या आता ते झालं दृष्टांत. सिद्धांत तैसे देह जीवाची मिळणी जो उदय जात सुये पाणी तो विवेकांत करणी जाग विजे. यालाही तप म्हटलंय. विवेक सतत जागता ठेवणं याचं नाव काय आहे? तप. डोंगरातच गेल्यानं जंगलातच बसला आणि बाबा 12 वर्ष डोंगरातून आला नाही. काय केलं? एक होता महात्मा घडलेलं सांगतायत, मी ऐकलं, मला नाव आठवणं. महाराज गंगेमध्ये एक साधू भजन करणारा, आपला जीवनभर भजन करणारा, आणि एक जण तप करून आलं महाराज तिकडून. आणि ते मग त्याला नाव ठेवायचं. हे काय दोघाले एकदा गंगेच्या पलीकडे जायचं. एक नावत बसले, एक नामधारक महात्मा नावत बसला आणि हा महाराज चप्पल सहित गंगेच्या पाण्याहून चालत गेला. आता मोठा कोणाचं वर्णन होणार? विवेकानंदाचे. महाराज काय काय म्हणले? काय 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 लोक म्हणे बाबा हे नामधारकाचं काय खरं? काय तो की पाण्याहून काय गेला? चालत गेला, पलीकडे काठायला गेले. त्यानं विचारलं नावाला किती झाली? म्हणे 2 रुपये. त्यानं 2 रुपये देऊन टाकले. तो म्हणला काय जीवनभर भजन करून काय झालं? पट्ट्या पहा म्हणे. थोड्या दिवसात तपश्चर्या केली, पाण्याहून चालत आला. ते म्हणले पाय तू 12 का 15 वर्ष तपश्चर्या केली, ते काम मी 2 रुपयात केलंय. 15 वर्ष तपश्चर्या करून तो केलं काय? फक्त पाण्याहून चाललं ना. पण तुझ्या लक्षात आलं का रे? ज्या गंगेचं एवढं महात्म्य, त्या गंगेच्या पाण्याला तू चपल न तुडवत आलाय. जळालंय तर तुझं सगळं. आता जाऊन दाखव वापस. आणि आश्चर्य सांगतात वापस जाताना पाय ठेवला की बुडाला. कारण तुझं ते सगळं त्या चपलाच्या लाता हाणल्यामुळे तुझं तप काय झालं? अहंकार होता तुला, ते चढ जळून गेलं. त्यानं पाय धरले आणि पुन्हा नामस्मरण करायला लागला. आणि म्हणून काय काय होतं महाराज आहे का? नवुष स्वर्गाधिपती झाला परी रहाटी बांबावाला की मग पुन्हा भुजंगात पुन्हा झाला तिथं तो काय त्याच्यात. म्हणून विवेक सतत जागता ठेवणं हे तप आहे. सतत विवेक, सतत विवेक विवेक विवेक. कोण काय करतो विवेक? विवेक खरा विवेक काय? यथार्थ विवेकाची व्याख्या काय आहे? जो विवेक जागा झाल्यानंतर देह जीवाची मिळणी जो उदयजत सुये पाणी. देह आणि जीव यांचा मिलन झालंय म्हणजे झाल्यासारखं वाटलंय, होत नाही. तादात्म्य धरलंय जीवानं देहाचं. असं जे दोघांची एकरूपता झाल्यासारखी झाली, हा जो जीव देहालाच काय मी मानायला लागलाय. जो विवेक जागा झाल्यानंतर बरोबर सुये पाणी, देहावर पाणी सोडतो ना आपण वेगळा होतो. महाराज काय आत्मा आत्मयाच्या ठाई देखे देहीचा धर्म देही भोगाचे सांभाळी. देह आम्ही दिला भोगाचे. त्याचा काय संबंध आहे आम्हाला? त्याच्यावर पाणी सोडतो देहावर. हे कधी विवेक जागा झाल्यानंतर पाणी सुटत असेल तर आपला विवेक जागा झाला, नाही तर विवेक जागा झालेला जो उदय जात सुये पाणी निर्माण झाल्याबरोबर त्याच्यावर पाणी टाकतो. किंवा पाणी शब्दाचा अर्थ हात होतो. सुये पाणी म्हणजे मधात हात घालतो. देह एका बाजूला करतो. अरे
लेकराचे भांडणं लागले, माणूस मंदिरावर बसला असणार, लेकरं भांडवले असे एकमेकाला चिटकायले हाणायले, माणूस काय करतो, दोघाईकडे जातो, दोघायला दोन्हीच्या हाताला धरतोय, तू इकडं आणि तू इकडं. तसा विवेक काय करतो, देह इकडं आणि आत्मा इकडं. चालू तू 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 वेगळं, तुझा वेगळं, तुझा आणि तुझा कुठं सूत्र जुळत नाही, तुमचा काही एक भांडणं करायचं कारण नाही, ते प्रपंच सहज सांडवले. असं एक वेगळं वेगळं करणं, अशा प्रकारचं याला तप म्हणतात बरं का. माऊली ज्ञानोबा याला तप म्हणतात. तो विवेक अंतकरणी जागविजे, तो विवेक सतत अंतकरणात जागतात ठेवणं, पाहता आत्मयाकडे, बुद्धीचा पैसोसांकडे, सनिद्र स्वप्न बुडे जागणी जैसे, पाहता आत्मयाकडे. आणि मग तो वेगळं वेगळं त्या विवेकानं केल्यामुळं कुणीकडे पाहायला लागला, तो आत्मतत्वाकडे. तो देहाकडे कशाला पाहिला आता, काय संबंध आहे त्याचा ना आपला. तुकोबरायला कोणीतरी सांगितलं, तुकोबरायला कोणीतरी म्हणलं, महाराज काहीतरी संसाराचं पाव, लेकरा बाळायचं, खाया पियाचं पाव, काही इकडं करा. तुकोबराय म्हणतात, तुम्ही माझ्याविषयी आता चिंता करू नका. तुम्ही ज्याने लौकिका हा केला तो हा निवारिता बाला, न करावी चिंता माझ्याविषयी काही. आता माझ्याविषयी काही चिंता तुम्ही न करावी. का? ज्याने लौकिका हा केला तो हा निवारिता भाला. याचा अर्थ ज्यानं माझा लौकिक वाढवला असं नाही. लौकिक शब्दाचा अर्थ कीर्ती नाही, तर लौकिक शब्दाचा अर्थ हा संसार. ज्यानं निर्माण केलाय तो त्याचं निवारण करेल ना. त्यानं निर्माण केलाय तो त्याचा सांभाळ करतोय, तो त्याचा संहार करणार आहे. आपल्या हातात निर्माण करणं नाही, आपल्या हातात सांभाळ करणं नाही, आपल्या हातात संहार करणं सुद्धा नाही. अर्जुनाचा हाच भ्रम तर दुसऱ्या अध्यायात देवानं काढला. काय संबंधी, ज्यानं दिलं त्याने नेली, आहे का नाही. दुसऱ्या अध्यायात हेच तर सांगितलं ना, आहे का नाही, की तू एक वदिता सकळ लोक हा मरता, अशी भ्रांती जने चित्ता येऊ दिशा. अरे तसं नाही अर्जुना, ते तर समर्थ एक हाती तयापासून भूती होती. तरी हे काय वायाची बोलती जगा माझी. अरे लोक काय वेदन शास्त्र सांगायले काय वेडे आहेत का ते, की येत आहे कोणीतरी एक समर्थ आहे, त्याच्यापासून ही जीवसृष्टी निर्माण होती, तो सांभाळ करतो, तो संहार करतो. का आता तो रिटायर झाला आणि तू अर्जुना तूच देव झाला, म्हणजे तसं शब्द आहेत देवाचे तसे तिथं. हे वायाचे काय बोलत, होका संप्रदायशे झाले जे हे होका संप्रदायशे झाले, जे हे जन्म मृत्यू तू सृजिले आणि नाशू पावी नाशिले तुझे काही. का तू संप्रत म्हणजे आता या काळात असं झालंय का अर्जुना, की तुझ्या हातात देवानं ती सत्ता दिली का. तो पहिला देव रिटायर झाला ईश्वरन, तिथं तू बसलाय का. तू कितवा निर्माण करावं, तू किती दिवस ठेवायचं तू ठेवावं, तू मारायचे की त्यांना काय मारावं, हे असं नाही अर्जुना, हे असं नाही. पण तुला कळणं का, तू मूर्खपणे नेनसी, तुला का कळणं, तू शहाणा म्हणून. देवाचे शब्द आहेत ना तिथं, न चिंतावे ते चिंतिशी ना. आम्ही सांगायला लागलो तर पुन्हा तुझी नीती सांगायची आम्हा प्रती. आम्ही सांगायला तुला खरं तर तू आमचं तर ऐकीन, पण तूच आम्हाला काय सांगायला लागला, नीती सांगायला लागला, शास्त्र सांगायला लागला. काय कुळहरणी पातकेन ती अंगी जडती अशकेन, तय वेळे तू कौने के देखावासी, तैसा उद्याना माझी आणाळू, संचरला दे कोणी प्रबळू, की क्षणभरी कोकिळू स्थिर नव्हे. ही नीती तूच आम्हाला शिकवायला लागला पुन्हा. म्हणजे आम्ही सांगावं. हो, ते म्हातारे माणसाला जर म्हणलं बाबा आता इटल करा, ते म्हणतो पेटावला तूच कर. त्यानं काय चांगलं केलं तो आपल्याला शिकवतो, आहे का नाही. त्याच्यापेक्षा अरे काय कोपो आता काय कोपो धनंजय, काय रागवा होता तुला, आहे का नाही. म्हणून अशा प्रकारे महाराज जो निर्माण झाल्यानंतर आत्म्याकडे पाहता, आणि मग तो कुणीकडे पाहायला लागेल, आत्मतत्वाकडे, बुद्धीचा पैसोसांकडे. महाराज बुद्धीचा पसारा जो विषयाकडे जात होतो तो कुंठित होतो, बुद्धी कुंठित होते. बुद्धी एका ठिकाणी स्थिर होते, पसारा तिचा काय होतो, बंद होतो. कशाप्रमाणे, सनिद्र स्वप्न बुडे जागणी जैसे. जाग झालं की झोपसहित स्वप्नाचा नाश, म्हणजे कारणासहित कार्याचा नाश. कारण सहित कार्याचा नाश. मायाच राहिली नाही, अज्ञानच राहिलं नाही. अज्ञान हे कारण आणि हे सगळं विश्व त्याचं काय आहे, कार्य आहे. अज्ञानच राहिलं नाही तर कारण नाही तर कार्य कुठून राहणार आहे. अशा प्रकारे तैसे आत्मा पर्याय लोचू प्रवर्ते जो साचू, तपाचा हा निर्वेचू धनुर्धरा. आत्मपर्याय लोचू, आत्मावलोकन करणं सतत, खरोखर त्याच्यामध्ये जो प्रवृत्त होतो, सतत त्याचा विचार करून चिंतने तद्रुपता. तू काय म्हणे, आळी जीवे नुरीची वेगळी. सतत त्याचा विचार करणं हा तपाचा निर्णय असा आम्ही केलेला आहे, असा अर्जुना तू समज.
याला तप म्हणतात. आता बाळाचे येती स्तन्य जैसे नानाभूती चैतन्य तैसे प्राणी स्वजन्य आर्जवती. आता आर्जव सांगतात, तप झालं आर्जव. आता आर्जवाचं 13व्या अध्यायात भरपूर वर्णन झालं होतं. माऊलीचं एक स्वभाव महाराज, एक लक्षात घ्या, एखाद्या विषयावर एकच ओवी आली की समजायचं याचं मागं तरी वर्णन झालेलं आहे, नाही तर पुढं तरी येणार आहे, म्हणजे दुरुक्ती केलेली नाही. आता माऊलीनं याच्यात श्लोकात ते शब्द पुन्हा आल्यामुळे त्याचं ते स्पष्टीकरण तर माऊलीला द्यावंच लागलं, पण मग एका ओवीत संपवलं. तिथं आर्जव, आर्जव म्हणजे सरळपणा, पुनरुक्ती दोष नाही. हा नाही, आर्जव म्हणजे सरळपणा. सरळपणाविषयी 13व्या अध्यायात भरपूर आर्जवाचं खूप वर्णन केलंय. एक ओवी म्हणजे काय? एक ओवी आधी एका ओवीत वर्णन ते सांगा. म्हणजे आता समजा तुम्हाला काय सांगितलं की आता आर्जव सांगितलं, मग आर्जवाल काय, आर्जवाचं आर्जव कसं, त्याच्यावर दृष्टांत देणं, असं 5-10 ओव्यात त्याचं विश्लेषण करणं, जास्त विस्तार नाही करणं, थोडक्यात सांगणं. थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. काय आहे, आता एखाद्या वेळेस एखादा कीर्तनकार आहे आणि कीर्तनात सुरू करतो. आता त्याचं कालही कीर्तन झालं, आजही कीर्तन झालं, असे एखाद्या ते महात्मे असतात लोक, आता 7-7 दिवस वारीत त्यांचे कीर्तन होतात. आता कीर्तन झालं, मग आता ते काय म्हणतात, वैराग्य शब्द काल आज, कालही आलताना आजही आला, आज वैराग्य शब्द आला. ते काय म्हणतात, आता वैराग्यावर मी जास्त बोलत नाही, कारण वैराग्य आपण कालच सांगितलंय. वैराग्यावर आता जास्त बोलत नाही, कारण वैराग्य आपण काय केलंय, कालच त्याचं सविस्तर वर्णन झालंय. तसं माऊली ज्ञानोबा म्हणतात आर्जव आता जास्त सांगायची गरज नाही. आर्जव तुम्हाला पाहायचं तर 13व्या अध्यायात पहा, कारण ते मागं सांगून झाले, म्हणजे तो विषय मागं झालेला आहे. किंवा इथं नाही तर उद्या सांगू, उद्या येणार आहे, असं पुढे येईल किंवा मागं येईल. आता आर्जव शब्दाची 13व्या अध्यायात भरपूर वर्णन आलं, म्हणून इथं सरळ शब्दात एका ओळीत बाळाच्या हिती स्तन्नी. बाळाच्या हिताकरता योग्य काय आहे, आईचं स्तनच आहे. बाळाचं हित कशात आहे, आईच्या स्तनात, दुधात आहे. स्तन म्हणजे दूध, आईच्या दुधात. जैसे नानाभूती चैतन्य, नाना प्रकारच्या जीवामध्ये काय राहतं, चैतन्य राहतं, सगळ्या जीवाला सांभाळतं. ते आईचं दूध जसं लेकराचं पोषण करतं, हित करतं, जसं चैतन्य सगळ्या जीवामध्ये राहून सगळ्या जीवाचं चेतन करतं, हित करतं, तसं प्राणीमात्री सौजन्य, सगळ्या प्राणीमात्राविषयी समानता ज्याच्या दृष्टीत आहे त्याला आर्जव म्हणावं. आर्जव म्हणजे सरळपणा, आठ्या गाठ्या नसणं, आहे का नाही. तुम्ही इकडे या, तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो. तुम्हाला तिकडं सांगतो म्हणजे इतक्या लोकांचं देखता नाही सांगायचं, इतक्या लोकांविषयी मनात भावना वाईटच, म्हणजे आठ्या गाठ्या येत ना. हां, किंवा वाढत असताना हो महाराज, काही काही वाढत असताना असं आहे तुको बरं. आता ते जाऊ दे, आपला संपलं, श्लोकावर बी आलोय आपण. पण भेदकाचे मरतील पोरे, हा पती मरे जन्मात. पहा तुको बरं याचं प्रमाणे, पंक्ती भेदकाची मरतील पोरे, मरते नाही तर मग, किंवा पती मरे, कधी नवरा मरत नाही तर पोर असं म्हणले या जन्मात नाही, पुढच्या कोण्या तरी जन्मात कधीतरी होत राहील ते, आहे का नाही महाराज. पंक्तीत भेद हो, पण आता तर काय, आता महाराज तीर्थयात्रेत गेल्यावर तर बाबा तिकडे लोकायला काहीच नसतं, यायच्या पात्रावर 2-2 माणसाचं उष्ट पडतं, असं आपल्या गावचे लोक आपले असं आहे ना ते. हां, म्हणून प्राणीमात्री सौजन्य, सगळ्याविषयी समान भावना असणं, सौजन्य असणं, असं. वार्याची धावतैसे सरळ भाव शंका आणि हाव नाही जाय, 13व्या अध्यायातलं वर्णन आलं, आहे का नाही. अशा प्रकारचं त्याला काय आहे, सौजन्य आहे, त्याला असं म्हणावं, त्याला आर्जव म्हणावं, सरळपणा असं सांगताय. आता अहिंसा काय, सत्य काय, अक्रोध काय, त्याग काय, शांती काय, अपशून्य काय, दया काय, भूतेश्व लोलुप्तो काय, मार्दव काय, मार्दव म्हणजे नरमपणा काय आहे, री म्हणजे लाज, लज्जा, ते सांगतायत. आणि अचापलम या सगळ्या गुणाचं वर्णन पुढच्या श्लोकात माऊली करणार आहे. त्याचा विचार आपण उद्याला करूयात. पुंडली करू दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज.